नमस्कार, मी रोहन भिंडे आणि आपण पाहताय खास कार्यक्रम थोडक्यात. 1992 स्कॅम. सुचेता दलाल टाइम्स ऑफ इंडियाला त्यावेळेस पत्रकारितेत नव्याने झाली होती, पण रिसर्चच्या बाबतीत आर्थिक घोटाळ्याच्या बाबतीत सगळ्यात पहिला जर मोठा घोटाळा किंवा शेअर मार्केट मधली मोठी तफावत कोणी शोधून काढली तर सुचेता दलालने. त्यावेळेस बऱ्याच चर्चा झाल्या. जेव्हा 1992 मध्ये हर्षद मेहताचा स्कॅम झाला तेव्हा लक्षात आलं की आर्थिक ज्या काही संस्था आहेत त्या सर्व संस्था त्या सम्मिलित असतात. त्यामुळेच हे म्हणजे अक्षरशः त्यावेळेस फेक बिआर दिला जायचे आणि फेक बिआर देऊन हर्षद मेहता 1000 करोड 500 करोड असे बँकेकडून घ्यायचे. मी का बोलतोय, कारण आजची स्टोरी आर्थिक घोटाळ्याबद्दल, आर्थिक याच्याबद्दलच आहे. महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात एक संस्था रजिस्टर्ड आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्या संस्थेचं नाव आहे नियोजित युवा उद्योजक नागरी पतसंस्था. अगदी मी तुम्ही स्क्रीनवर नाव बघताय ते हे स्क्रीनवरचं नाव अगदी असंच असा. आम्ही महाराष्ट्र माझाची विदर्भची टीम यांनी ग्राउंडवर जाऊन काही रिसर्च केला. त्यानंतर आरटीआय मधून काही माहिती सरकारी यंत्रणांकडून मागवली आणि त्यानंतर जो खुलासा झाला तो फार धक्कादायक आहे. आरटीआय मध्ये त्या काळात जेव्हा आम्ही विचारलं की या नावाने संस्था तुमच्याकडे रजिस्टर्ड आहे का, त्यातून बाहेर आलेलं सत्य हे आहे की या नावाची कुठलीही संस्था कुठल्याही आर्थिक नियमावली तयार करणाऱ्या किंवा आर्थिक यंत्रणा चालवणाऱ्या कुठल्याही नियामकाकडे रजिस्टर्ड नाही. याचा अर्थ जी नियोजित उद्योजक नागरी सहकारी पतसंस्था आहे ही संस्थाच नाही. हे एक फक्त नाव असून या नावावरती या नावाला बँकेचा मुखवटा दिलेला आहे. मुखवटा देऊन या पूर्ण आजही रोज व्यवहार होतात. त्यांची बँकेची पुस्तक आहे, तिथे लोक पैसे भरायला येतात, पैसे विड्रॉल करतात, ती पैसे आणखी कुठल्या तरी अकाउंटला जातात. मग तुम्ही म्हणाल ही सगळी जर प्रक्रिया होती तर बँकिंग प्रक्रिया आहे. प्रश्न हा नाहीये. प्रश्न मुळात हा आहे की कुठलंही रजिस्ट्रेशन नसताना बँकेचा मुखवटा घालून एक संस्था कशी काय सुरू होऊ शकते. ती जिल्ह्याच्या ठिकाणी जिथे वेगवेगळे अथॉरिटीज बसतात तिथे सुरू कशी राहू शकते. संस्थेचं रजिस्ट्रेशन नाही तरीही त्या बँकेचं, त्या संस्थेचं रजिस्ट्रेशन, त्या संस्थेत जमा होणारा पैसा बँकेच्या कुठल्या तरी खात्यात जमा होतोय. तर ज्या बँकेच्या खात्यात जमा होतोय, ज्या शाखेत जमा होतोय, तो कसा काय जमा होतोय हाही एक प्रश्न आहे. या स्टोरी बद्दलचे बाकीचे अपडेट मी तुम्हाला पुढे जेव्हा स्टोरी पब्लिश होईल तेव्हा देणारच. ती स्टोरी आपण पूर्णतः त्या कंपनीचे संचालक कोण, त्या संचालकांची नावं काय, त्यांचे बॅकग्राऊंड काय, ते किती पैसे घेतात, या कंपनीचा टर्नओव्हर किती, या बँकेचा टर्नओव्हर किती, यांनी किती पैसे घेतले आतापर्यंत, हे सगळं आपण स्टोरीवर घेऊ. पण बेसिकली माझे काही प्रश्न आहेत या ओपनिंग रिमार्कला. एका जिल्ह्याच्या ठिकाणी एक पतसंस्थेचा मुखवटा घालून एक बँकिंग प्रोसेसची पूर्ण खोटी प्रक्रिया चालवली जाते, तर त्या प्रक्रियेत चालू असताना जिल्ह्याचा कलेक्टर, जिल्ह्याचे कमिशनर, बाकी अथॉरिटीज, कॅग ऑडिट करणारे अथॉरिटीज नेमके काय करत आहेत हा एक प्रश्न आहे. सोबत हा प्रश्न आहे की जर जिल्ह्याच्या ठिकाणी एवढा मोठा स्कॅम, एवढी मोठी घटना होत आहे तर त्यात कुठले सरकारी अधिकारी सम्मिलित आहे का. कारण माझं प्रामाणिक मत आहे की त्यांच्या परमिशन शिवाय ही गोष्ट होऊ शकत नाही. आणखी याला जोडून एक पुरवणी क्वेश्चन आहे, तो म्हणजे जर या घटनेत, या बँकेच्या प्रोसेसमध्ये समजा उद्या काही झालं तर त्या जिथे जे कस्टमर या बँकेच्या मुखवट्याला बघून पैसे आपले, कारण सगळ्यात महत्वाचं ह्या बँकेत तुम्ही जोपर्यंत उद्योजक नाही तोपर्यंत खातं उघडत नाही. म्हणजे छोटे समूह उद्योग, जे छोटे छोटे उद्योग करतात, वडापावची गाडी लावतात किंवा आणखी काही उद्योग करतात, त्याच लोकांचे पैसे या बँकेत आहेत. तर उद्या काही जर झालं या संस्थेमध्ये तर त्याची जबाबदारी कोणाची असेल हाही एक प्रश्न यात उरतोय. स्टोरीच्या डिटेल सोबत पुढल्या आठवड्यात भेटूच. तोपर्यंत नमस्कार. ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करायला विसरू नका.